कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे झालेल्या भव्य महिला मेळाव्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते बचत गटांना तब्बल 24.5 कोटी रुपयांचे कर्ज आणि अनुदान वाटप करण्यात आलं। या उपक्रमातून महिलांना केवळ आर्थिक आधारच नव्हे तर स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याची नवी दिशा मिळाली आहे। कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या योजनातून राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे महिला मेळावा पार पडला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 24.5 कोटी रुपयांचे कर्ज व अनुदान बचत गटांना वितरित करण्यात आलं। या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर आणि सक्षम बनवण्यावर भर देण्यात आला। या कार्यक्रमात विविध योजनेचे लाभ, उत्पादन स्टॉलचे उद्घाटन आणि विमा कवच वितरित करण्यात आले। जिल्हा परिषद कोल्हापूर, उमेद आणि पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीनं आज या ठिकाणी बचत गटांचा मेळावा, त्याचबरोबर बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड अत्यंत चांगल्या पद्धतीने अवजार बँकेसाठी 10 लाख रुपये असं एकूण 21 कोटी रुपयाच्या कर्ज वितरणाचं आणि 3.5 कोटी रुपये बचत गटांच्यासाठी 3.5 कोटींचं अनुदान बचत गटांच्या ग्रामसंघांपासून क्लस्टरला आणि त्यांच्या व्यवसायांसाठी देण्यात आलं। एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने आणि उमेदच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आला। मनापासून या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यंत्रणेचे मी अभिनंदन करतो। बदलत्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या माणसांना सावकारीचा फास आवळण्याचं काम काही लोक करतायत, अशा वेळेला बचत गटाची चळवळ सक्षम करणं, महिलांना आर्थिक सक्षम आणि आर्थिक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे। आणि हे काम आज राधानगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेद, जिल्हा परिषद कोल्हापूर, DRDA कोल्हापूर आणि पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीनं अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू आहे। त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन।